रात्रीच्या वेळेला एक म्हातारी महिला आपल्या नातवाच्या बाजूला जाऊन भोंगळ्या अवस्थेत झोपलेली असते. मग थोड्या वेळानंतर जेव्हा नातवाची झोप उघडते तेव्हा तो पाहतो की त्याची आजी त्याच्या शेजारी येऊन झोपली आहे. ते दृश्य पाहिल्यानंतर त्याला राहत नाही आणि मग त्याच्या संयमाचा सगळा पारा तुटून जातो. हळूहळू नंतर तो तिच्यासोबत असं काही काम करू लागतो की ज्याबद्दल तुम्ही स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. शेवटी एक मुलगा आपल्या स्वतःच्या आजीसोबत असे काम कसा करू शकतो, घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. ही घटना बीडमधील एका छोट्याशा गावात घडली आहे. त्या गावामध्ये कावेरी नावाची एक अतिशय सुंदर महिला आपल्या घरात पूर्णपणे एकटी राहत होती. तिचा नवरा नव्हता. बिचारी खूप कमी वयात विधवा झाली होती, ज्यामुळे तिच्या सगळ्या गरजा आणि इच्छा अजून अपूर्ण होत्या, ज्या ती पूर्ण करू इच्छित होती. जेव्हा कधी ती एखाद्या तरुण मुलाला पाहायची तेव्हा तिचं मन डगमगायचं आणि ती त्याच्याकडे आकर्षित व्हायची. आणि ती देखील खूप रंगेल स्वभावाची होती. जेव्हा तिचं मन व्हायचं तेव्हा ती आपल्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका युवतीला रात्रीच्या वेळेला आपल्या घरी बोलावून घ्यायची आणि बोलावल्यानंतर त्याच्यासोबत मिळून आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करून घ्यायची. त्या युवतीचं नाव लखन असं होतं. लखनचं घर कावेरीच्या घराच्या अगदी शेजारी होतं. त्याची देखील बायको नव्हती. बायकोचं निधन झालं होतं. फक्त एक सून होती जी घरी राहत होती. ती जेवण बनवायची आणि जेव्हा कधी कावेरी लखनला घरी येण्यासाठी सांगायची तेव्हा तो तिच्या घरी यायचा. आल्यानंतर दोघे मिळून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचे. पण मित्रांनो, कधी कावेरीला लखनसोबत मिळून अजिबात बरं वाटत नव्हतं, कारण लखन तिला योग्य प्रकारे खुश करू शकत नव्हता. त्याचं वय खूप जास्त झालं होतं आणि कावेरी देखील साधारण 50-55 वर्षाची झाली होती. पण त्या वयात देखील ती खूप सुंदर आणि तरुण दिसत होती. जो कोणी तिला एकदा पाहायचा तर मित्रांनो पाहतच राहायचा. आणि ती आपलं सौंदर्य आणि सुंदरता टिकून ठेवण्यासाठी अनेकदा वैद्य हाकिमांकडे जात असायची. जेव्हा कधी ती जायची तेव्हा त्यांच्याकडून ती काही जटीबुटी घेऊन यायची, ज्या ती खायची, जेणेकरून ती कायम तरुण राहील. आणि मित्रांनो, ती नेहमी सजून दजून राहत असायची. ती खूप जास्त प्रमाणात शौकीन होती. तिच्याकडे खूप जागा जमीन होती, ज्यावर ती शेती करत आपला उदरनिर्वाह चालवत होती. जो लखन होता तो अनेकदा कावेरीच्या घरी येत असायचा. आल्यानंतर तासन तास तिच्यासोबत बसून गप्पा मारायचा. त्यामुळे गावातील किंवा आजूबाजूचे लोक विचार करत असायचे की लखन अशाच प्रकारे रोज रोज कावेरीच्या घरी येतो. पण त्यांना त्यांच्या या नात्याच्या सत्याबद्दल अजिबात माहिती नव्हतं की ते दोघे एकमेकांसोबत मिळून आपल्या इच्छा पूर्ण करत आहे. एक दिवस जेव्हा रात्रीच्या वेळेला कावेरी लखनला आपल्या घरी भेटण्यासाठी बोलवते आणि जेव्हा तो येतो तेव्हा तो कावेरीला नीट खुश करू शकत नाही, ज्यामुळे ती लखनवर खूप जास्त रागावते आणि रागात त्याला सांगते की आज नंतर तू माझ्या घरी कधी येऊ नको. तू त्या लायकीचाच नाही. जेव्हा कधी येतो तेव्हा आपली इच्छा पूर्ण करून मला अशा प्रकारे अपूर्ण सोडून निघून जातो आणि मी पूर्ण रात्र जागी राहते. त्यानंतर लखनही तिच्यावर नाराज होऊन तिथून थेट आपल्या घरी निघून जातो. आणि त्या दिवसापासून पुन्हा कधी तो कावेरीला तिच्या घरी भेटण्यासाठी किंवा बोलण्यासाठी देखील येत नाही. अशाच प्रकारे काही दिवस निघून जातात. एके दिवशी कावेरी पुन्हा एका वैद्याकडे जाते आणि गेल्यानंतर सांगते की वैद्यबुवा, तुम्ही दिलेली जडीबुटी माझ्यावर थोडासाही परिणाम दाखवत नाही. मी दररोज वेळेवर खाते तरीसुद्धा माझ्यावर काही परिणाम होत नाही. मी दिवसेंदिवस म्हातारी होत चालली आहे आणि माझी जी गरज आहे, जो आकर्षण आहे, तो देखील कमी होत चालला आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी चांगली जडीबुटी द्या, जेणेकरून मी खाऊन कायमची तरुण राहील. त्यानंतर मित्रांनो, जो वैद्य होता तो कावेरीला सांगतो, हे बघ कावेरी, माझ्याकडून दिलेली जडीबुटी खाल्ल्याने तुझं सौंदर्य टिकून राहणार नाही. याशिवाय तुला अजून एक काम करावं लागेल. त्यानंतर कावेरी त्या वैद्याला विचारते आणि सांगते की वैद्यबुवा, मला याशिवाय नक्क काम काय करावे लागेल. तर तो सांगतो, हे बघ कावेरी, तू ज्या कुणासोबत मिळून आपली गरज पूर्ण करते तो माणूस तुझ्या वयाचा आहे. त्यामुळे तो खूप लवकर थकून जातो आणि तुझी गरज पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आता तुला अशा एका माणसाची गरज आहे जो तुझी गरज योग्य प्रकारे पूर्ण करू शकेल. आणि जेव्हा तुझी गरज त्या माणसासोबत वेळेवर पूर्ण होईल तेव्हा तुझं सौंदर्य टिकून राहील आणि तू कायमची तरुण राहशील. मग कावेरी त्या वैद्याला सांगते, अरे वैद्यबुवा, असा माणूस मला कुठे मिळणार.
तर तो सांगतो, हे बघ, अशा माणसाला शोधण्याची काही गरज नाही. जर तुझ्या घराच्या आसपास किंवा दूर कुठे एखादा तरुण मुलगा असेल तर तू त्याला आपल्या जाळ्यात ओढ आणि त्याच्यासोबत मिळून आपली गरज पूर्ण कर. जर तू 3 महिने त्याच्यासोबत आपली गरज पूर्ण केली तर तू कायमची तरुण आणि सुंदर राहशील. जेव्हा कावेरी त्या वैद्याचं हे बोलणं ऐकते तेव्हा तिथून थेट आपल्या घरी निघून येते आणि घरी आल्यानंतर ती त्या दिवसापासून एका तरुण मुलाच्या शोधात लागते. जेव्हा काही दिवस निघून जातात, एक दिवस सकाळी सकाळी कावेरी आपल्या शेतात काम करण्यासाठी जाते आणि जेव्हा जाते तेव्हा पाहते की तिच्या शेताच्या बाजूला एक तरुण मुलगा अगदी उदास बसलेला आहे. तिचं जे शेत होतं त्याच्या अगदी बाजूलाच एक रस्ता होता. त्याच रस्त्याच्या कडेला तो मुलगा बसलेला होता, ज्याला पाहिल्यानंतर कावेरीला काही समजत नाही आणि ती त्याच्याकडे जाते. गेल्यानंतर त्याचं नाव विचारते, सांगते की तू कोण आहे, तू कुठून आला आहे. त्यानंतर तो कावेरीला आपलं नाव चंदन असं सांगतो. चंदन कावेरीच्या गावाच्या अगदी शेजारच्या गावात राहणारा होता आणि त्या दिवशी तो आपल्या घरातून पळून कावेरीच्या गावात आला होता. आल्यानंतर तिच्या शेताच्या बांधावर बसून तो मोठ्या मोठ्याने रडत होता. कारण मित्रांनो, चंदनचं आपल्या आईवडिलांसोबत भांडण झालं होतं, ज्यामुळे तो घरातून रागाने निघून गेला होता. जेव्हा तो कावेरीला आपली सगळी अडचण सांगतो त्यानंतर कावेरी त्याची ही अडचण पाहून समजून जाते की या वेळेला याला आधाराची गरज आहे. हा घरातून पळून आला आहे. मग ती त्याला सांगते, तू माझ्यासोबत माझ्या घरी राहशील आणि मी तुला माझ्यासोबत माझ्या नातवासारखं ठेवेन. कधी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. त्यानंतर चंदन कावेरीचं बोलणं मान्य करतो आणि कावेरी त्याला आपल्यासोबत घेऊन घरी निघून येते. घरी आल्यानंतर चंदन तिच्यासोबत राहू लागतो. जेव्हा रात्र व्हायची तेव्हा कावेरी आपल्या खोलीत झोपायची आणि चंदन हा वेगळ्या खोलीत झोपायचा. सकाळ झाल्यानंतर चंदन कावेरीसोबत शेतात काम करण्यासाठी देखील जायचा. जेव्हा कधी चंदनला पैशाची गरज पडायची तेव्हा कावेरी त्याला पैसे देऊन टाकायची, ज्यामुळे तो खुश राहत होता. कावेरीचं प्रत्येक बोलणं मानत होता. तो कावेरीला आजी म्हणायचा, कावेरी ही त्याला नातू म्हणायची. जेव्हा कधी गावातील लोक त्याला चंदनबद्दल विचारायचे तेव्हा ती सांगायची की चंदन माझा नातू आहे. तो खरा नातू नव्हता, फक्त एक नातं तयार करण्यात आलं होतं आजी आणि नातवाचं, जेणेकरून ते दोघं घरात सुरक्षित राहू शकतील. अशा प्रकारे चंदनला कावेरीसोबत तिच्या घरी राहून साधारणपणे 10 दिवसांचा वेळ निघून जातो. एके रात्री कावेरी चंदनच्या खोलीत येते आणि आल्यानंतर मित्रांनो काही हालचाली करू लागते, ज्यामुळे चंदन खूप घाबरून जातो आणि तो तिथून थेट छतावर झोपण्यासाठी निघून जातो. कावेरी समजून जाते की चंदन तसा मुलगा नाही आणि ती त्याच्यासोबत त्याची गरज पूर्ण करू शकत नाही, कारण हा अजून आत्ताच तिच्या घरी नवीन नवीन आला होता. जर याच्यासोबत तिने मनमानी केली तर कदाचित हा पुन्हा माझ्या घरातून पळून जाईल. मग माझं काय होईल? वैद्याने जे सांगितलं होतं त्याचं काय होईल? आणि तिचं जे स्वप्न होतं कायम तरुण राहण्याचं ते कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, ती चंदनसोबत त्या दिवशी कोणतीही जबरदस्ती करत नाही. ती शांतपणे झोपून जाते. जेव्हा चंदन काही दिवस कावेरीसोबत राहतो तेव्हा हळूहळू त्यांच्यामध्ये खूप जास्त जिव्हाळा निर्माण होतो. एका दिवसाची गोष्ट आहे. सकाळी साधारण 10 वाजता चंदन आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी घरातून बाहेर निघून जातो. त्या दिवशी कावेरी एकटीच आपल्या शेतात काम करण्यासाठी निघून जाते. जेव्हा ती शेतातून काम करून परत घरी येते तोपर्यंत उशिराची संध्याकाळ झाली होती. ती पटकन आंघोळ करण्यासाठी निघून जाते आणि जेव्हा आंघोळ करून ती पुन्हा खोलीमध्ये येते तेव्हा पाहते की चंदन झोपी गेला आहे. तीही पटकन कशी तरी आपले सगळे कपडे गुंडाळून अगदी चंदनच्या बाजूला येऊन झोपते आणि जेव्हा ती झोपते तेव्हा तिला खूपच जास्त उकाडा जाणवू लागतो, कारण घरात पंख्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. खूप जुनी गोष्ट आहे. त्या काळात गावांमध्ये वीज नव्हती, ज्यामुळे गावातील प्रत्येक घरात पंखा नसायचा. मग मित्रांनो, जेव्हा कावेरी चंदनच्या जवळ झोपते आणि थोड्या वेळानंतर चंदनची झोप उघडते तेव्हा तो पाहतो की त्याच्या शेजारी कावेरी येऊन झोपली आहे. ते पाहिल्यानंतर त्याला देखील राहत नाही. तो चंदन होता, तोही आता कावेरीच्या अगदी जवळ आला होता. कावेरीबद्दल प्रत्येक गोष्ट तो जाणून गेला होता की कावेरी ही नेमकी कशा प्रकारची महिला आहे. जेव्हा त्याला राहत नाही आणि त्याच्या संयमाचा सगळा बांध तुटून जातो तेव्हा तो कावेरीसोबत हालचाली करू लागतो. तेव्हाच कावेरीची ही झोप उघडते तर तो पुन्हा खूप जास्त घाबरून जातो. कावेरी त्याला सांगते, हे बघ चंदन, घाबरण्याची काही गरज नाही, मी आहे ना.
जे काही होईल ते मी पाहून घेईल, पण तू एकदा माझी इच्छा पूर्ण करून मला खुश करून टाक. मित्रांनो, चंदन नकार देतो, तिच्यासोबत हे काम करत नाही. ती सांगते, ठीक आहे, जर तुला माझ्यासोबत बोलायचं नसेल, माझ्या गरजा पूर्ण करायच्या नसतील, तर उद्या सकाळी तू आपल्या घरी निघून जा. इथे माझ्या घरी राहण्याची तुला काही गरज नाही. त्यानंतर चंदन तिचं हे बोलणं ऐकून खूप जास्त चिंतेत पडतो आणि आपल्या मनात विचार करू लागतो की जर कावेरी मला घरातून बाहेर काढून देईल तर मग माझं काय होईल, कारण तो पुन्हा आपल्या आईवडिलांच्या घरी जाण्याचा इच्छित नव्हता. त्यामुळे मित्रांनो, तो कावेरीचं बोलणं मान्य करतो. त्यानंतर जी कावेरी होती ती चंदन सोबत मिळून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. रात्रभर चंदन तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत राहतो, पण जेव्हा सकाळ होते तेव्हा कावेरीची तब्येत अगदी खराब होते. ती 3 दिवस बिछाण्यावर पडून राहते. त्यानंतर इकडे जेव्हा लखनला या गोष्टीबद्दल कळतं तेव्हा तो जाणून घेतल्यानंतर त्याच्या मनात देखील खूप राग येतो आणि तो आपल्या मनात ठरवतो की आता मी कावेरीचा हा खेळ जास्त दिवस चालू देणार नाही, संपूर्ण प्रकरण गावाला सांगून टाकीन. अशा प्रकारे दिवस निघून जातात आणि एक दिवस जेव्हा रात्रीच्या वेळेला कावेरी चंदनसोबत मिळून आपल्या गरजा पूर्ण करत होती, अगदी त्याच वेळेला लखन तिच्या घरी येऊन पोहोचतो आणि आल्यानंतर तो त्या दोघांना पाहतो. त्याचा परिणाम असा होतो की कावेरीची नजर लखनवर पडते. त्याला पाहिल्यानंतर ती त्याला ओरडून सांगते की मी तुला आधीच मना केलं होतं की पुढे कधीही माझ्या घरी येऊ नको, मग आज तू माझ्या घरी कशासाठी आला आहे? तो सांगतो, तू कायम तरुण राहण्यासाठी रोज नवीन मुलांना आपल्या घरी बोलवते, त्यांच्यासोबत आपल्या इच्छा पूर्ण करते, जेणेकरून तू नेहमी तरुण राहशील. पण आता तुझा हा खेळ मी जास्त दिवस चालू देणार नाही. मी उद्या सकाळी तुझ्याबद्दल संपूर्ण गावाला सांगणार आहे. त्यानंतर तुझ्यासोबत ते लोक काय करतील स्वतः समजून घे. जेव्हा कावेरी त्याचं हे बोलणं ऐकते तेव्हा सांगते की जा सांगून टाक, अशा छोट्या मोठ्या धमक्यांना मी घाबरणार नाही. तू आधी माझ्यासोबत मिळून आपल्या इच्छा पूर्ण करत होता, पण आज जेव्हा मी तुला माझ्या घरी बोलावत नाही तेव्हा तुला जळफाट होत आहे, म्हणून तू गावकऱ्यांना सांगू इच्छित आहे. पण मी तुझ्या या धमकीला घाबरणार नाही. तुला ज्याला सांगायचं आहे त्याला सांगून टाक. ती चंदनला आपल्यासोबत घेऊन खोलीच्या आत निघून जाते आणि त्या दिवशी ती पूर्ण रात्र चंदनसोबत राहते, त्याच्यासोबत बोलते आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. पण जशी सकाळ होते तसं लखन ही गोष्ट संपूर्ण गावाला सांगून टाकतो. जेव्हा गावकऱ्यांना कावेरीच्या या नात्याबद्दल कळालं की कावेरी त्या मुलाला नातू बनवून आपल्यासोबत ठेवते, त्याच्यासोबत मिळून आपल्या इच्छा पूर्ण करते, ही गोष्ट संपूर्ण गावात आगीसारखी पसरते आणि गावातील सगळे लोक सकाळी कावेरीच्या घरी येऊन पोहोचतात. आल्यानंतर मित्रांनो, ते लोक कावेरीची चौकशी करतात. गावातील कितीतरी उचापती मुलं कावेरीला मारहाण देखील करतात आणि सोबत चंदनला देखील मारतात. शेवटी कावेरी विचार करते की आता स्वतःला वाचवण्याचा कोणता मार्ग नाही. ती स्वतःच्या आणि चंदनच्या या नात्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांना सत्य सांगून टाकते. जेव्हा गावकऱ्यांना कावेरीच्या या सत्याबद्दल कळतं तेव्हा ते लोक विचार करतात की जर कावेरी या गावात राहिली तर बाकी लोकांवरही तिचा प्रभाव पडेल, म्हणून ते लोक कावेरीला चंदनसोबत गावाबाहेर काढून टाकतात. त्यानंतर कावेरी आपली ऐशोआरामाची जिंदगी आणि आपली सगळी जमीन सोडून चंदनसोबत गावातून निघून जाते. अशा प्रकारे दोघे आपला उदरनिर्वाह करू लागतात. रात्र झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपून राहतात. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.